स्वागत आहे तुमचं विदर्भ रेसिपीमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत चवळीच्या शेंगाची भाजी। बटाटे घालून केलेली चवळीच्या शेंगाची सुकी भाजी टिफिनसाठी एकदम परफेक्ट। यासाठी मी शेंगा छान मोळून घेतल्या आणि त्याचे जे वाकं असतात ते काढून घेतलेले आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी एक बटाटा ॲड करणार आहे। तर बऱ्याच घरामध्ये मुलं शेंगा खात नाही, त्यामुळे बटाटा भाजीमध्ये यूज केला की ते सहज खातात। या शेंगा टिफिनसाठी खूप छान होतात। तुम्ही ह्या शेंगा थोड्या तेलामध्ये पण शॅलो फ्राय करू शकता किंवा अशा जरी केल्या तरी लवकर शिजल्या जाईल। आमच्याकडे याला बरबटीच्या शेंगासुद्धा म्हणतात। चला मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी फोडणीसाठी एक कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। आता इथे आपण फोडणीची तयारी करू। कढईमध्ये मी 2 चम्मच तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये जिरं, मोहरी, नंतर कांदा तेलामध्ये चांगला परतून घेऊ, थोडा ब्राऊन होईपर्यंत। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने चवळीची ही भाजी आहे, कुठलाही मसाले जास्त यूज न करता। त्यानंतर कांदा आपला इथे थोडा ब्राऊन झाला की यामध्ये आलं लसूण पेस्ट ही थोडी जाडसरच वाटलेली आहे मी। त्यानंतर यामध्ये मसाले ॲड करायचे। यामध्ये धने पावडर, हळद, लाल तिखट आणि मीठ। या व्यतिरिक्त मी कुठलेही मसाले वापरत नाही, अगदी साधी आणि सिंपल भाजी। त्यानंतर यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर घातलेली आहे। टोमॅटो तेलामध्ये आपल्याला 2 मिनिटे शिजू द्यायचा। इथे टोमॅटो आपलं छान तेलामध्ये परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण शेंगा मिक्स करू। अगदी झटपट आणि लवकर होणारी भाजी, कमीत कमी 5 ते 10 मिनिटांमध्ये लवकर शिजल्या जाते। कोवळ्या शेंगा असेल तर लवकर शिजतात। तर भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊ। ही भाजी भाकरीसोबत खूप छान लागते। झाकून देऊया आणि 5 मिनिटं वाफ येऊ द्यायची। परत 5 मिनिटांनी आपण मिक्स करून घेऊ, कारण आपण याच्यामध्ये पाणी यूज केलेलं नाही आहे। आता मी यामध्ये थोडं अद्रक लसूण वाटलेल्या खलबत्त्यामध्ये थोडं पाणी घेणार, अगदी कमी, बस। या पाण्यामध्ये ही भाजी आपली शिजून जाईल। तर 5-5 मिनिटांनी भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे, म्हणजे ती भांड्याला लागणार नाही। बघू शकता आपली चवळीची भाजी तयार आहे, अगदी झटपट आणि लवकर, कमीत कमी मसाल्यामध्ये। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। या मग सर्वांनी बटाटा चवळीची भाजी खायला। बाय बाय।